सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स। उदगाव इथं बनावट नोटा तयार करणाऱ्या तिघांना अटक। जयसिंगपूर पोलिसांची धडक कारवाई। बनावट चलनी नोटा तसेच नोटा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य असा एकूण 88,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। इचलकरंजीत गॅस सिलेंडरचा स्फोट। इचलकरंजीत गॅस सिलेंडरचा स्फोट झालाय। पती पत्नी गंभीर जखमी, घराचे मोठं नुकसान। जठारवाडीच्या महिला उपसरपंच दीपाली वाघवे व ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र स्वामी यांची शासकीय भूखंडावर अतिक्रमण केल्याप्रकरणी सदस्यत्व रद्द। जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रारीनुसार 2 सदस्यांविरुद्ध निकाल। पवईमध्ये ऑडिशनच्या नावाखाली 17 मुलांना ओलीस ठेवल्याचा प्रकार समोर। पोलिसांकडून आरोपी रोहित आर्याचा एन्काउंटर, सर्व मुलांची सुखरूप सुटका। मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी बच्चू कडूंसह इतर नेते सह्याद्री अतिथीगृहावर दाखल। बैठकीचं दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री, अधिकाऱ्यांचं 41 जणांना निमंत्रण। तोडगा निघणार का याकडे लक्ष। मतदार याद्यांमधील घोळ आणि ईव्हीएम बाबत राज ठाकरेंचं थोड्याच वेळात सादरीकरण। निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर ओढणार ताशेरे। 1 नोव्हेंबरला दुपारी 1 ते 4 या वेळेत महाविकास आघाडी आणि मनसेचा निवडणूक आयोगाविरोधात सत्याचा मोर्चा। राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय। मोर्चाला महाविकास आघाडीसह विरोधी पक्षांचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित राहणार। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचं पद धोक्यात। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी घेतलेल्या भूमिकेमुळे अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी, तर दोन्ही आरोपींना सुनावली 2 दिवसांची पोलीस कोठडी। धर्मदाय आयुक्तांच्या आदेशानं अखेर जैन बोर्डिंग संदर्भातला व्यवहार रद्द। मुरलीधर मोहोळांकडून जैन बांधवांचं अभिनंदन, तर हा व्यवहार म्हणजे महाघोटाळा, माजी आमदार धनगेकरांचा आरोप। दाऊद दहशतवादी नाही या वक्तव्यावर वाद निर्माण झाल्यावर ममता कुलकर्णींची सारवासारव। वक्तव्याचा विपर्यास केल्याचा आरोप। माझं नातं दाऊदशी नाही, विकी गोस्वामी सोबत होतं, असाही खुलासा। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।